नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम झणझणीत असा कट वडा बनवणार आहोत. रस्सा वडा म्हणतात याला. एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी तुम्ही बघा, एकदा खाल तर चव चाखतच राहाल असा हा रस्सा वडा बनवून रेडी होतो. नक्की ट्राय करून बघा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चला तर सुरुवात करूया. इथं बघा, तेल गरम करायला ठेवलं आहे. जिरे मोहरी ॲड करणार आहे मी. आपण जी बटाटा वड्यासाठी जी भाजी लागते ती बनवून घेऊया. इथे मी मोठ्या आकाराचा एक कांदा चिरून टाकलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक केलेला ठेचा ॲड करायचा आहे मिरचीचा हिरव्या. बघा, इथे मी बारीक केलेला मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे, तो ॲड करत आहे. तो पण छान परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदम छान टेस्टी अशी ही बटाटा वड्याची भाजी बनवून होते. आपण रस्सा नंतर बनवणार आहोत. हे छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे, धनिया पावडर ॲड करायची आणि थोडेसे 2-3 पानं मी कढीपत्त्याचे ॲड करते टेस्टसाठी. त्यानंतर मीठ ॲड करते, धनिया पावडर पण ॲड केली आहे. बघा, आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण उकळलेले बटाटे आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. मॅशरने बारीक करून टाकू शकता किंवा मी ते हातानेच बारीक करून टाकत आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं आपली बटाटावड्याची भाजी बनवून रेडी होतीये. मीठ ॲड करायची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे वरतून. बघा, आता इथे छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायची आहे. एकदम टेस्टी अशी ही आपली भाजी बनवून रेडी होते. 2 ते 3 मिनटं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्त ही परतवून घ्यायची नाही आहे. त्यानंतर आपण जी रस्सा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला बनवून घेऊ. आता ही साईडला ठेवूया थंड व्हायला. बघा, इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक करून. हे छान थोडंसं तेल टाकून आपल्याला परतवून घ्यायचे आहेत, थोडासा लाल कलर होईपर्यंत. त्यानंतरच मी याच्यामध्ये खोबरं ॲड केलेलं आहे, ते पण छान परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या पण ॲड करायच्या, त्या पण भाजून घ्यायच्या आहेत. हे भाजल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात लावून बारीक करून घ्यायचं आहे. बघा, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे. त्याच्यावरती जे आपण कांदा, खोबरं, लसण हे परतवून घेतले आहे ते ॲड करायचं. थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आणि थोडंसं बारक्या साईजचं एक टोमॅटो ॲड करायचं याच्यामध्ये. हे छान आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे याचे मिक्सरमधून. आता मी इथं रस्सा बनवत आहे. बघा, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकायचे. त्यानंतर जिरे मोहरी ॲड करायचे. त्यानंतर धनिया पावडर ॲड करायची आहे. त्यानंतर आपण लाल तिखट ॲड करणार आहोत 1 टेबलस्पून. इथं छान झणझणीत असा तडका लागण्यासाठी तेलातच सगळे मसाले भाजून घ्यायचे. त्यानंतर मी लाल काळा मसाला वापरत आहे बघा इथं. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची. हे मसाले छान तेलात परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे कांद्याची, खोबऱ्याची, ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती पण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची आहे. आपण जर लाल तिखट आणि काळा तिखट म्हणजे जे मसाले आहेत ते तेलात भाजून घेतले तर आपल्या कटाला छान तर्री येते. बघा, आता इथं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर छान याला तेल सुटतात. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढा पातळ किंवा घट्टसर हवा आहे रस्सा, तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता. त्यानंतर ह्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदम बघा, दिसायला पण कसला छान दिसत आहे. अजून याला उकळी आल्यानंतर तर्री एकदम छान येते. कोथिंबीर ॲड झाल्यानंतर आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे मीडियम फ्लेमवर. तुम्ही पाहू शकता. बघा, तर्री पण छान आलेली आहे. एकदम घट्टसर असा हा आपला रस्सा बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, दिसायला पण किती छान दिसत आहे. आता हा रस्सा बनवून झाल्यानंतर आपण बटाटा वडा बनवणार आहोत. वडा कसा बनवायचा ते पण तुम्हाला मी इथं दाखवत आहे. चला आता वडा बनवायला सुरुवात करूया. बघा, इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे, चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पाणी ओतून आपल्याला घट्टसर असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. इथं जास्त पातळ बनवायचं नाही आहे. जास्त पातळ बनवलं तर आपल्या वड्याला हे बेसन पीठ चिटकत नाही. बघा, छान असं घट्टसर असं हे बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता इथे आपलं हे बॅटर बनवून रेडी आहे. आता याच्यामध्ये एक एक वडे टाकायचे आणि ते गरम तेलामध्ये सोडायचे आहेत. हे बॅटर बनेपर्यंत मी गरम तेल करायला पण ठेवलं होतं. बघा, मी जास्त मोठे नाही, एकदम मीडियम आकाराचे वडे बनवत आहे. तुम्हाला ज्या आकाराचे हवेत तुम्ही त्या आकाराचे बनवू शकता. इथं मी स्पूनचा वापर करून हे वडे तेलात सोडणार आहे. बघा, एकदम गरम गरम तेलात आपल्याला हे वडे सोडून फ्राय करून घ्यायचे आहेत. एकदम एक एक हळूहळू सोडून घ्यायचं आहे. कढईमध्ये जेवढं तेल आहे तेवढे तुम्ही ॲडजस्ट करू शकता. याच्यामध्ये वडे 2 ते 3 किंवा 5 जसं तेल असेल तुम्ही तसे टाकून फ्राय करू शकतात. एकदम मस्त झणझणीत असे आपले हे वडे बनवून रेडी होतात. 4 ते 5 मिनिटानंतर हे फ्राय झाले की आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहेत. बघा, इथं आता आपले वडे छान फ्राय झालेले आहेत. आपण हे साईडला काढून घेऊया. अशा प्रकारे मी इथं सगळे वडे बनवून घेत आहे. हे वडे तुम्ही वडापावसोबत पण खाऊ शकता. बघा, इथं चटणी पण मी बनवलेली आहे. आम्ही वडापाव पण ट्राय केलेला.
तुम्ही पाहू शकतात बघा, आपला रस्सा पण एकदम छान झणझणीत आणि तर्रीबात झालेला आहे, एकदम टेस्टी असा. आता चला आपण रस्सावडा सर्व करूया. एकदम मस्त टेस्टी असा हा आपला रस्सावडा इथं बनवून रेडी आहे. तुम्ही पाहू शकतात बघा, एकदम झणझणीत आणि तर्रीबात झालेला आहे. तुम्हाला टेक्स्चरवरून दिसतच असेल की किती हा रस्सावडा छान झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात बघा, एकदम मस्त खायला टेस्टी, एकदम मार्केट स्टाईलने हा आपला रस्सावडा बनवून रेडी होतो. खाणारे बोटं चाटत राहतील अशी याची टेस्ट बनते. नक्की ट्राय करा. बघा, आता हे सगळा असा रस्सा वाढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वडे ॲड करणार आहोत. त्याच्यावरती थोडासा कांदा आणि आपली बारीक नायलॉन शेव असते ती पण आपल्याला इथं ॲड करायची आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. थँक्यू.